गाईज, आज आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी. बिर्याणीसाठी साहित्य आपल्याला पहिले चिकनला मॅरिनेट करायला पडेल. असं करायला पडेल मॅरिनेट. काय मिरची काय काय टाकलं सांग. आता मम्मी याच्यामध्ये टाकते वाटण. आलं, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण. काय काय याच्यामध्ये? आलं, मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक. वाटण. नाही, किती जणांसाठी बनवतोय बिर्याणी? 3 जणांसाठी बनतोय. हे बघा मस्त कलर झालेला आहे, हिरवा हिरवागार मस्त. कसं आता हे 5 मिनिटापर्यंत, मग 2 मिनिटं फक्त असं थोडासा वरती खाली करायचं बस. आणि हा आता मम्मीने पेस्ट टाकलं. पेस्ट कसंच आहे? टॅमॅटो आणि कांद्याचा पेस्ट. हा थोड्या वेळाने आता मम्मी याच्यामध्ये टाकणार आहे. थोडासा परतून द्या बस. असंच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे का टेस्ट वाढण्यासाठी. आता हे टाकते मम्मी पेस्ट. कांदा आणि टॅमॅटोचा पेस्ट. याला पण आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मस्त. याच्यामध्ये मसाले टाकणार आहे. पहिले टाकणार हळद 1 चमचा भर. दुसरा 1 चमचा. आता आपला घरगुती मसाला जो केलेला आहे. आणि लाल तिखट. हा लाल तिखट, लाल थोडा कलर येण्यासाठी. आणि हा आपला गरम मसाला. सगळे 1 चमचा टाकलं काय? हा गरम मसाला. आणि हा मी टाकते चिकन मसाला. बिर्याणी चिकन मसाला कोणता आहे? चिकन मसाला दाखवतो पॅकेट. मम्मीने हा वाला टाकलाय. इकडे हात टाकला. नॉन व्हेजचा. व्हेजचा टाकलाय तर मम्मी बोलते इकडे हात ठेव की कोणा माहित नाही पडले पाहिजेत की नॉन व्हेजचा आहे. हा व्हेज बिर्याणीचा टाकलाय. नाही आहे ना आपल्याकडे. हाय का? मग व्हेजचा कसं टाकते? हे बघ असं मिक्स करायचं पूर्ण एकदम मस्त. तेल सुटेपर्यंत असंच परतवत राहायचं. नंतर यामध्ये दही पण टाकणार आहेत. दही कशाला मम्मी? टेस्ट वाढण्यासाठी दही. न थोडा गरम पाणी पण करायचं याच्यामध्ये थोडा, म्हणजे नंतर टाकायला. तुम्ही गरम पाणी असं थोडासा करा. थोडासा टाकायला शिजायला पाहिजे ना. गरम पाणी केलेला ना तो आता मम्मी थोडासा टाकते पाणी त्यामध्ये. आणि वाटणाचं आपलं आहे ना ते धुवून देते थोडं. नाही तर मग आपला लागी करते ना, त्यासाठी थोडं पाणी टाकलं. गरम पाणी टाकल्यावरती कलर कसा चेंज, लाल मस्त कलर राहते. थंड पाणी टाकलं म्हणून गरम पाणी करून टाकायचं. मग आता तो शिजेल. आता किती मिनिटासाठी ठेवायचं? 5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं. 6-7 मिनिटं. 5 ते 6 मिनिटं. 7 मिनिटं ठेवून देऊ. आता याच्यावर मम्मी झाकण देऊन ठेवते. त्याच्यावर 5 ते 6 मिनिटासाठी मम्मी झाकण ठेवते. ठेवून द्यायचं असं. गाईज आता आमचे 5 मिनिटं झालेले आहेत. आता मम्मी चिकन काढून दाखवेल. हे बघा किती मस्त झालं आहे, लाल. आता हे पूर्ण रस काढणार आहे, म्हणजे सुकवेल ना पूर्ण एकदम सुक्का मटण करणार. मग हे बिर्याणीमध्ये आपण टाकतील. मग टेस्ट एकदम भारी.
थराची बिर्याणी होणार. हे पण मम्मीने यूट्यूबमध्येच बघितलेला. नाही, परत आम्ही यूट्यूबमध्येच टाकतात. आता हे मम्मीने जिरा राईस केलेला. जिरा, त्याचे खडे मसाले टाकलेले, तो मी आधीच आता बनवून ठेवलेला आहे. तो नंतर मग झाल्यावरती आपण टाकू. थोडा आता भात ते बघा, खडे मसाले पण आहे तिकडे. हे बघा खडे मसाले. आता थोडा भात घेऊन आपण कलर करू. थोडा भात लाल कलर करायचा. हा थोडासा आता भात घेतलाय. आता याच्यावर कलर करायचं, म्हणजे कलर थोडासा हे मारायचं, फूड कलर आपला. हे दुसऱ्या डिश मध्ये दुसरा हे घेतलाय. 2 कलरचे पण. कोणते कलर? रेड आणि ग्रीन कलरचा मम्मी बनवणार आहे. म्हणजे ते भातामध्ये टाकायला मग भात एकदम चांगला दिसेल म्हणून. भारी दिसतो. म्हणजे बिर्याणी एकदम आपली दिसायला एकदम छान दिसेल म्हणून. हा आहे आपला फूड कलर. याच्यामध्ये मम्मी आता रेड कलर टाकते. जास्त पडला, थोडासा जास्त पडला. हा ग्रीन कलर. यामध्ये मम्मी ग्रीन कलर टाकते. हलवून ठेवायचं. आता याला करायचं मिक्स केल्याच्या नंतर आपण बिर्याणी म्हणजे झाल्यावर त्याच्यामध्ये टाकायचं. मग ते दिसायला एकदम छान दिसेल. असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण. याच्यामध्ये थोडा कलर जास्त पडला. हे बघा, मस्त लाल कलर झालेला आहे. आता मग मी हिरवा कलर मध्ये हे करेन. हा झाला बस. आता हिरवा कलर. असं पूर्ण हिरवा करून टाकायचं, जसं आपण लाल केलं तसं सेम. नंतर मग बिर्याणी झाल्याच्या नंतर थोडंसं वरतून टाकायचं. बस एवढंच करायचं आहे. मम्मी आता बिर्याणीची थर लावते. ही चिकन, असं भात, असं करायचं. बिर्याणीची थर लावायची असतं. हे बघा, वा. नंतर हा भात आहे ना आपला रंगवाला, तो या भाताच्या वर नंतर टाकायचं. मग दिसायला एकदम भारी वाटेल. हे टाकायचं, नंतर हे टाकायचं. मग एक नंबर टेस्ट. वा. कांदा ते करपवायचं, ते मग नंतर सर्व झालं बिर्याणीचं टाकून बिकून का त्याच्यावरती ना ते कांदा वाटीमध्ये ठेवायचं आणि त्याला थोडं तेल टाकायचं, झाकण लावून ठेवायचं. मग मस्त घमघमीत वास येतो ना. हा की बघा, आम्ही थर असे लावून नंतर मग असं भात आपला रंगबेरंगीवाला होता तो वरती टाकला. नंतर हे सगळे कांदे, हे सगळे भात वगैरे. काय बिर्याणी दिसते, वा. आता हा कांदा आहे ना, हा याला असं वरती ठेवणार आहे. मग वास येणार ना, थोडं स्मोकी टेस्ट येणार आहे. हे बघा, असं कांदा ठेवायचं, मग वरतून तेल टाकायचं. मस्तच ठेवायचं. याच्यावर वाफ निघली पाहिजे ती, पण ती वाफ निघलीच नाही. पचका झाला आमचा. पण याची टेस्ट वाढेल. करपला. तिला फोटो